त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कॅफेटेरिया आहे या साईडला. पहिले तर गणेश सर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही जिम ओपन केली आहे. थँक्यू सो मच. आणि मॅडम तुमचं पण त्याचं स्वप्न होतं की फिटनेस क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन रिन्युएशन द्यायचं असं नाही ते आपण करावं. मला पण पहिलं होतं. जस्ट ट्राय करून बघू आता आपण. 3, 2, 1 स्टार्ट. स्पीड पण चांगली वाढली आहे गाईस त्याची. आपण एकदम मस्त डंबल्स मारू शकतो. नमस्कार गाईस, आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज स्पेशली ब्लॉग मित्रांनो आज जिमसाठी आहे. जिम म्हणजे आम्हाला गणेश सरनी बोलवलं आहे आणि हा स्पेशली ब्लॉग जिमसाठी राहणार. सो तुम्हाला सनशाईन जिम दाखवतो. ह्या जिमचं नाव आहे सनशाईन जिम. त्याचं तुम्हाला दाखवतो. उद्घाटन पण झालं आहे काही जिमचं आणि मेन महत्त्वाचं पूजा पण झाली आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कॅफेटेरिया आहे या साईडला. ह्या ठिकाणी गाईस पहिले ट्रफ होतं गाईस खेळायचं, म्हणजे क्रिकेट खेळायचं होतं. आता इथं जिम बनवलं आहे गाईस. या बघा, तुम्ही बघू शकता जिम. बघू शकतात की इकडं सगळ्या प्रकारचे गाईस मशीन्स आहेत जिम मारायची आहे. कोणाला भाऊ बघा, ते बघा तिकडं माझे फ्रेंड्स आहे गाईस. ते हाय करा रे. ते पण सगळेजण जिम बघायला आले. कम ऑन. आणि ह्या जिमला खर्च किती लागणार असेल गाईस तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की किती खर्च लागला असेल. ज्यांची जिम आहे त्यांना माहिती आहे खर्च किती लागला असेल. हा जो सेक्शन बघत आहे गाईस हा कार्डिओचा सेक्शन आहे. कार्डिओच्या मशीन बघा गाईस, सायकलिंग वगैरे आहे गाईस. बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आहे गाईस. ज्या नवीन प्रकारमध्ये आलेले आहे गाईस त्या प्रकारची आहे साईज. इवन बघा मशीन. जस्ट ट्राय करून बघू आता आपण. 3, 2, 1 स्टार्ट. हा चालू तर झाली आहे मशीन. आता स्पीड वाढवायची याची. स्पीड पण चांगली वाढली आहे गाईस त्याची. 6च्या स्पीडवर आहे. आपण बघू शकतात गाईस एवढे भारी भारी जिमचे सामान आहे. आणि इथं मी चेस्टचा सेट मारत आहे गाईस. ओ माझी तर एवढी हालत नाही गाईस, पण आता जिम मारून हालत बनायला पाहिजे. आता कधी बनणार आय डोंट नो, माहिती नाही. पण सनशाईनची जिम मारून काहीतरी बनणार असं वाटत आहे मला. 1, 2, 3. वेट खूप आहे गाईस. आणि खूप प्रकारचे इथं आहे गाईस. आणि मेन महत्त्वाचे लेगसाठी स्पेशली फॉर इथं 12 मशीन आहे गाईस लेगसाठी. टू 3. आणि आहे गाईस वेट सेक्शन. इथं डंबल्स वगैरे ठेवून आहे. इथं आपण बायसेप वगैरे मस्त मारायचं. वेट जास्त घेतलं वाटतं. ह्या साईडला वेगळं वेट आणि ह्या साईडला वेगळं वेट. तर आपण इकडे मस्त डंबल्स मारू शकतो. तुमचं जे हे आहे ना डिझाईन वगैरे खूप भारी आहे गाईस. तुम्ही पण व्हिजिट करायला या जे कोणी लोगावमध्ये राहत असेल गाईस. जिमचं नाव आहे सनशाईन. सो या सनशाईन क्लबमध्ये आपण वरी जाऊन आता वरचं दाखवतो तुम्हाला व्ह्यू की वरचं व्ह्यू कसं आहे. खूप जिम आवडला आहे गाईस. आता एवढं भारी व्ह्यू आहे जिममध्ये, एवढे भारी भारी मशीन आहे गाईस, तर खूप भारी वाटत आहे. आता फक्त एकच आहे की सनशाईन जिममध्ये या तुम्ही व्हिजिट करायला. लोगावमध्ये आहे. जे जे पुणेमध्ये राहतात त्यांना माहिती आहे की लोगावमध्ये कुठं आहे सनशाईनची. व्हिजिट करायला या तुम्ही. आता आपण वरच्या सेक्शनमध्ये जाऊ. वरच्या सेक्शनमध्ये दाखवतो तुम्हाला की वरच्या सेक्शनमध्ये काय काय आहे. तर चला गाईस जाऊया. नाही सर ना एवढं भारी जिम बनवलं आहे गाईस. आता वरे बघू आपण काय आहे गाईस. खूप भारी वाटत आहे मला तर जिम. छान वाटत आहे. असं वाटते का जिमलाच बघूशा वाटत आहे गाईस. भारी जिम आहे, भारी एकदम मस्त. हा जो रूम आहे ना गाईस याला झुंबा रूम बोलतात गाईस. आणि याला हाय एनर्जी आणि डान्स वर्कआउट इथं खूप चांगलं होतं गाईस. इथं आपण करू शकतो गाईस. साऊंड सिस्टीम नाही राहणार तर काय मजा गाईस. तर त्याच्यासाठी मित्रांनो साऊंड सिस्टीम बघा गाईस. कॅरी ऑन कंपनीचा गाईस बघा साऊंड सिस्टीम आहे. एवढा मस्त वाजतो ना गाईस. सध्या तर आता नाही वाजवणार. आता याची ओपनिंग तर झाली आहे, पण उद्यापासून गाईस जिम चालू होणार. सो उद्या वर्कआउटला यावं लागेलच आपल्याला. आपण रूम बघू शकता गाईस. याला म्हणतात
झूम भरून. तसे मी खूप जिम बघितले गाईस की तिथं एवढे भारी भारी पोस्टर असतात गाईस, पण आपल्याला जे मोटिवेट करतात गाईस ते म्हणजे की हनुमानजीला बघून गाईस कोण नाही मोटिवेट होणार गाईस. मोटिवेट बघायसाठी बघा गाईस हनुमानजीचं एवढं मोठं पोस्टर लागून आहे गाईस, तर मस्त आपण वर्कआउट करू शकतो. आता चला आता आपण खाली जाऊया. पण जिम मस्त आहे गाईस, खूप चांगली जिम आहे. आणि इथून व्ह्यू बघू शकतात गाईस तुम्ही, व्ह्यू किती भारी आहे. महत्वाचे म्हणजे आपले ओमकार सर. कसे आहे सर? काय एवढ्या दिवसापासून दिसले नाही तुम्ही, कुठे होते? बाहेर होतो जरा. नवीन जिम ओपन झाली, तुम्ही आले नाही, दिसले नाही आम्हाला. नवीन चालतो ना. हा का? पहिले तर गणेश सर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही जिम ओपन केली आहे. थँक्यू सो मच. आणि मॅडम तुमचं पण. थँक्यू सो मच. तर असं नॉर्मली आम्हाला क्वेश्चन्स विचारायचे तुम्हाला Yes, yes. की सगळ्यात पहिले तर हे जिम ओपन करायचं होतं तुम्हाला, याची जर्नी सांगा की कशी झाली होती. आता जी जर्नी पाहिजे तर खूप दिवसापासून बऱ्याच दिवसापासून आमचं स्वप्न होतं की फिटनेस क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन रिनोव्हेशन द्यायचं असं ना की आपण करावं. हे अच्छा. मला पण पहिलं होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण नाही का एक स्वप्न ड्रीम जिम कशी हवी. अच्छा अच्छा. आता ही माझी ड्रीम जिम मी स्वतः ओपन केली, रेंजचे केले, स्टार्टअप केले या गोष्टीचं. आणि एक 10 वर्ष एक्सपिरियन्स शेअर केला आहे जिमसाठी. अच्छा. ज्या ज्या जिमला हव्या फॅसिलिटी त्या आपण ॲड ऑन केलं, कम्प्लीट केलं त्या क्षेत्रामध्ये. कॅफेटेरिया हां, कॅफेटेरियावरून आठवलं, खूप जिम बघितले बट खूप जिममध्ये कॅफेटेरिया अवेलेबल नव्हता, पण ह्या कॅफेटेरिया ह्या जिममध्ये अवेलेबल. याचं तुम्ही सांगा की का बरं ठेवलं आहे कॅफेटेरिया असं. त्याचं कारण असं की जसं प्रत्येक जिममध्ये मेंबर्सला फिटनेस मिळते, फिटनेस बरोबर आपल्याला न्यूट्रिशनची पण गरज आहे. बरोबर. मग कसं प्रत्येक धावपळीच्या ह्या जगामध्ये न्यूट्रिशन हे होत नाही, गरजेचं आहे. त्यामुळे मग बरोबर आहे. cafe आपण स्टार्ट केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि गाईस यांची पण खूप मेहनत आहे गाईस ह्या जिमची. पहिले तर आमची एक ओल्ड जिममध्ये सनशाईन म्हणून, सनशाईन फिटनेस म्हणून कधी अपडेट झाली आहे गाईस सनशाईन. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ॲड्रेस सांगा, लोहगावमध्ये कुठं पडतं आहे? लोहगावमध्ये इथे वाघोली रोडला आहे, लोहगाव ते वाघोली रोड. हां. दादाची वसई दत्त मंदिर, दादाची वस्ती, वस्त मंदिर. कर्मवीर डेव्हलपर्स. अच्छा, कर्मभूमीपाशी. हो. आपली ओल्ड जिमच हा ॲड्रेस आहे ॲक्च्युली. ओल्ड जिम. हां, तोच ॲड्रेस आहे ॲक्च्युली. ज्या ओल्ड जिमलाच आपण रिनोव्हेशन केलं आहे, खूप साऱ्या आपण त्यात ॲड ऑन केल्या गोष्टी, पेस वाढवला आहे, भरपूर काम होता. जे लोकांचे प्रॉब्लेम होते ते सोल्युशन आपण देणार 100% रेडी आहे त्या गोष्टीची, आणि देणारच आहे ही खात्री आहे आम्हाला. आता जे माझे व्ह्युअर्स आहेत गाईस, व्ह्युअर्स आहेत जे बघतात माझे व्हिडिओज, त्यांना तुम्ही काय टिप्स देऊ शकतात की त्यांची पण बॉडी होऊ शकते, त्यांची पण फिटनेस चांगलं राहू शकते, थोडं सांगू शकतात? व्यवस्था पहिलं सांगा की फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचं फिटनेसचं महत्त्व जेवढं तुम्ही समजून घ्या तेवढं कमी आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये फिटनेस खूप खूप गरजेचं आहे आता प्रत्येक टाकाय, कारण प्रत्येकाला वेळ पाहिजे तेवढं मिळत नाही, वेळ काढावा लागतो. फिटनेससाठी तुम्हाला डेडिकेशन हे पाहिजेच पाहिजे. आणि एक्सरसाइज करताना तर सिस्टीममध्ये तुम्ही रन करा, प्रत्येक गोष्ट सिस्टीममध्ये टाका, जेणेकरून आपल्याला सिस्टीम असेल तर आपण त्या गोष्टी प्रॉपर एक्सरसाइजला वेळ देऊ शकतो. नाही तर बॉडी सिस्टीम नसेल ना, बॉडी आपण वेळ देऊ शकत नाही. म्हणजे सकाळी उठल्यापर्यंत रात्री झोपेपर्यंत एक नियोजन करणं गरजेचं आहे. सिस्टीम बॉडीला हवी तरच आपण या गोष्टी डिसिप्लिनमध्ये करतो त्या गोष्टी एक्सरसाइजला. आणि एक्सरसाइज जिम म्हणलं की हार्डवर्कशिवाय ऑप्शन आहे. लोक किती काही म्हणून तर हार्डवर्क खूप फर्स्ट प्रायोरिटी जिमला. आलं तर तो पण स्वेटिंग नाही होतो, पण तुम्हाला एक्सरसाइज म्हणजे तेवढं पाहिजे ग्रोथ नाही मिळणार बॉडीला तुम्हाला. बरोबर, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच सर क्वेश्चनसाठी. आणि मेन तर तुमची पण पर्सनॅलिटी चांगली आहे, तुम्ही पण चांगली बॉडी बिल्डिंग करतात गाईज. तुमचं कसं एक तुमची कशी जर्नी होती, म्हणजे तुम्ही पण खूप कॉम्पिटिशन खेळली आहे, तर थोडंसं सांगू शकता त्याच्याबद्दल तुम्ही? कॉम्पिटिशन तर असं काय पर्टिक्युलर मी नाही केलं, ठरवलं नव्हतं कॉम्पिटिशन करायचं म्हणून. जस्ट ट्रायल म्हणून एक केलं आणि पहिल्या शोला गेलो. असंच ट्रायला पहिल्या शोला मला सेकंड प्राईज आलं. मला एवढा आनंद झाला की जिथं मला काहीच नव्हतं आयडिया कसलं म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे काय असतं हे पण नव्हतं माहीत. फर्स्ट टाईमचे ज्या ड्रेस कोटवर स्टेजवर जाणं 4 लोकांमध्ये ॲक्च्युली अनकम्फर्टेबल लोकांना ते फर्स्ट टाईम. तर तरी मी ते डेअरिंग करून त्या गोष्टी केल्या. मला ते खूप भारी आचले मला. त्याच्याबरोबर मग ती एक जर्नी चालू झाली माझी फिटनेसची की नाही का एक ॲज अ प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करणं. भरपूर सारा कॉम्पिटिशन खेळ त्याच्यानंतर मी भरपूर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आणि आम्हाला बोलवलं त्याच्यासाठी तर खूप खूप सो मच. आणि तुमचं वर्क हे जी मेहनत बघत आहे ना काही आम्ही की एवढं मोठं तुम्ही जिम बनवलं आहे. खरं खूप जिम बघितले पण असा जिम नाही बघितला कधी. खूप चांगले सामान आहे, कॅफेटेरिया पण छान आहे, आणि मेन महत्त्वाची तुम्ही दोघंजणं चांगलं आहे. मला बोलवलं, सो थँक्यू सो मच. सो
तुमच्यासाठी शब्द कमी आहे मेन महत्त्वाचे म्हणजे तर. सो थँक्यू सो मच. आवडून वेळ काढून इकडे यावं म्हणजे ज्याला फिटनेसची आवड आहे ना आणि आवडून यावं. तुम्हाला तर सांगितलं आहे गाईस, ॲड्रेस तर सांगितलं आहे, तो व्हिजिट करायला या गाईस सनशाईन फिटनेसमध्ये. सो थँक्यू सो मच, तुम्ही बोलवलं आणि तुम्हाला अभिनंदन. फिटनेसचा जे पाया असतो हा लेग असतो. जसं आपण पाया भक्कम आहे तर फिटनेस पण लेग असं मजबूत तर तुमची बॉडीला वरचा आकार चांगला दिसतो. अच्छा. मग आपण फिटनेससाठी सगळ्यात जास्त व्हेरिएशन मशीन भरल्या लेगच्या की 12 सेक्शनचं लेगचे जसं सिंगल 12 सेक्शन 12 मशिनरी त्याच्या लेगच्या. प्रत्येक म्हणजे तुम्ही 10 रेप मारला तर तुमचं 120 रेपिटेशन होतात खुल्ले खुल्ले नुसते. तुम्हाला एक्स्ट्रा एक्सरसाइज करायची गरज नाही मला एवढं आपलं कॉम्बिनेशन मशीन तुला प्रत्येक म्हणजे आणि प्रत्येक मशीन वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. आपण पहिलं लेग एक्सटेन्शन लेग प्रेस या मशिनरी भरपूर व्हेरिएशन आहे ज्या ना की इथे या एरियामध्ये कुठत नाही ह्या मशिनरी. आणि आपल्या ह्या ज्या मशीन आहे हे कुठून आणलेले आहे? त्या पूर्ण युरोप कंट्रीवरून आपण इम्पोर्ट केलेल्या आहे पूर्ण सगळ्या इंडियाच्या बाहेरच्या आहे ना? पूर्ण इम्पोर्ट केलं आणि पूर्ण त्याची क्वालिटी फिनिशिंग सगळ्या एवढी इंडियाच्या जबरदस्त बाहेरच्या आहे. आहे. सगळ्या गाईज इंडियाच्या बाहेरच्या कंपन्या आहे गाईज आणि मशीन आहे गाईज. आणि खूप मस्त मशीन आहे. स्मूथनेस लेगच्या पूर्ण 12 मशीन आहे ना? पूर्ण ऑटोमॅटिक डिझाईन खूप म्हणजे व्हेरिएशन तो इतकं भारी भारी की बस मारताना बोरिंग पण नाही होणार आणि वर्कआउट कम्प्लीट होणार. लोकांचा लेगला काय बोरिंग होतो अच्छा. 1-2 सेट मारला की 1-2 सेट झालं. पण इथं असं नाही होणार की या जिमला लेगला बोरिंग होणार नाही. हा पार्ट ठेवलाच नाही बोरिंगचा. अच्छा. तुम्ही इथलं व्हेरिएशन ना तुम्ही ही मशीनचा 10 रेप मारला तरी तुमचं 10 मशीन 10 रेप तर 100 रेप एका टायमावर होतात. एका टायमावर. त्याच्यावर सो मच गणेश सर की आम्हाला तुम्ही बोलवलं आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे गाईज की मला गणेश सरनं बोलवलं आहे गाईज प्रमोशनसाठी व्हिडिओ काढायसाठी. सो थँक्यू सो मच मला व्हिडिओ काढू दिला गणेश सर. आणि माझ्या आयुष्यामधला सगळ्यात पहिला गाईज प्रमोशन व्हिडिओ आहे हा. तर तुम्ही प्रेम द्या व्हिडिओला आणि या ब्लॉगला पण प्रेम द्या गाईज. सो जिम कसा वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप चांगलं जिम आहे गाईज, खूप चांगले सामान आहे गाईज जिममध्ये. सो चांगला वाटलं जिम. सो मित्रांनो आजचा ब्लॉग स्पेशली फॉर जिमसाठी होता. सो जिमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्याकडून असंच राहू दे. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय बाय.